काहीच सकाळचे 5 वाजलेले आणि या टायमाला आपण निघालो आता साठाण्याला जाण्यासाठी. अंधार बघा किती आहे, फुल अंधार आहे. जसं नाही का संध्याकाळचे 12-1 वाजलेले असं टाइम झालेले. हे गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. खतरनाक थंडी आहे, बोलता पण येऊ नाही राहिलं. म्हणजे ऍक्च्युली गाईज गाडीत बसलेलो आहे तरी थंडी वाजते, विचार करा एवढी थंडी. इकडं तर फुल अंधार विषय डायरेक्ट नाही का. रात्रीच्या असंच वाटतंय मला 12-1 वाजलेले आणि आपण कुठून तरी येतोय असं वाटू राहिलं. त्याच्यात अनिकेतला फोन केलेला आहे. त्याला पहिले 4:30ला फोन केला, मला म्हणतो 10 मिनिटांनी फोन कर. म्हटलं ठीक आहे. 10 मिनिटांनी फोन केला, ठीक आहे म्हणे. उठलो, आता फोन नाही उचलू राहिला. आता परत जाऊन त्याला उठावं लागेल, निघायचंय. म्हणजे काही करून असं समजा 5:30 पर्यंत काही करून आपल्याला इथून निघायचंय. म्हणजे निघायचंय नाही का, आपल्या रस्त्याला लागायचं. म्हणजे तिकडे लवकर जाऊन काम वगैरे पण करता येईल नाही का. तर चला काहीच निघू आता, अनिकेतकडे जाऊ. अनिकेतचं काही विषय काही नाही. एक तर भाऊनी आंघोळ पण नसेल गेली, तसं तर तुमच्या भाऊनी पण आंघोळ नाही करेल आज. फर्स्ट टाइम असं झालंय का कुठंतरी जायचंय ना आंघोळ नाही गेली. जाऊ दे, काही विषय नाही. एकच दिवशी होऊन जातं नाही का असं. आता घरी जाऊनच आंघोळ करणार आहे आपण रिटर्न. दुपारी 3-4 पर्यंत रिटर्न होऊ आपण नाही घरी. गाईज अनिकेतच्या घराच्या बाहेर येऊन उभं राहिलंय आणि आतापर्यंत 30-40 कॉल केले. घडीला लागली वाटतं झोपेल वाटतं. बघा अजून दरवाजा बंदच आहे त्याच्या घराचा नाही का. एकदम पुढे गेल्यावर त्या बोळीत त्याचं घर आहे. चिडचिड तर अशी घाण होते ना का समोर जर आला ना बाहेर डायरेक्ट उचलून आपटेल नाही. आता काय, मी सकाळी 4:30चा उठून आवरून इकडं आलोय, गाडी फोन उचलत नाहीये. डोकं लय आवड झालंय माझं. आता का असं वाटतंय समोर आला ना याला उचलून आपटतो मी. याला फक्त फोन उचलू दे. आता डोकं लय फिरलंय माझं, याला फटके देतो याचे मी आता. गाईज फायनली आपण निघालेलो आहे. हे बघा हा डोमच्या, हाच तो BC. याला मी किती कॉल केले माहिती आहे, कमीत कमी 29 कॉल केलेले आहे तरी उठला नाही. शेवटी आवाज दिला घराच्या बाहेरून, तेव्हा याचे बाबा याला म्हणते का म्हणे कोणतरी आलेलं आहे म्हणे घराच्या बाहेर. मला होतं मोबाईल सायलेंट तो गेला होता. पण जाऊ दे गाईस, काय आपल्याला 5लाच निघायचं होतं. भाऊनी 6 वाजवलेच आपल्याला काही का. मागच्या वेळेस पण तेच केलं, मागच्या वेळेस 7 वाजवले. जाऊ दे, जाऊ आता. मस्त चहा बी पिलेलो आहे. गाडीमध्ये पेट्रोल टाकलं 5 लिटर 525चं. पण विषय असा झालेला आहे, काड्याच उठत नाही. 2च काड्या दिसते त्याच्यामध्ये, का बरं काय माहिती. तर आपण आता फायनली पोहोचलेलो आपल्या लोकेशनला. हे बघा, ही बिल्डिंग आहे एपेक्स हॉस्पिटल म्हणून. हा आपला अनिकेत भाऊ. तर चला गाईज आता जाऊ. आपण सगळं मटेरियल वगैरे घेतलं आहे आणि काम चालू करू आपलं नाही का. थंडी खूप खतरनाक. गाईज आपलं हायड्रेन सिस्टमचं सगळं काम झालेलं आहे आणि आता आपण स्मोक डिटेक्टरचं काम करतोय. बघा अनिकेत भाऊ आपला स्मोक डिटेक्टर काढतोय, त्यानंतर तुमचा भाऊ साफ करतोय सगळे. इकडचे सगळे झाले, या फ्लोअरचा हा एकच बाकी. छुनछुना गोड गोड. याच्यात दूर गेल्यावर आवाज येतो. पण मग याला नाव काय आहे तर सांग. स्मोक डिटेक्टर. अजून याच्यामध्ये कोणतं डिटेक्टर असतं? स्मोकच माहिती मी. स्मोक राहतो, हीट राहतो, त्यानंतर मल्टी डिटेक्टर पण असतं. ते घालव उचलून राहिलं. आणि इथं काय झालं? इधर अंदर गए थे। हाँ ना।
फायनली आपलं जे काही काम होतं इथलं सगळं काम झालेलं आहे. ॲक्च्युली आपल्याला टेस्टिंग पण घ्यायची होती, बट विषय असा झाला का नेमकं आहे ना, जी टाकी जी असते हायड्रो सिस्टमसाठी, त्या टाकीमध्ये पाणीच नव्हतं, त्याच्यामुळं टेस्टिंग घेतच नाही आले आपल्याला, नाही का. तर आता चाललो आहे आपण राशेगावला. आता राशेगावला जाऊ, तिथे 2 पॉईंट आहे. त्यानंतर त्यांचे काही फायर एक्सटिंग्विशर आहे, ते रिफिलिंगसाठी घ्यायचे आपल्याला, ते घेऊ आणि मग निघू डायरेक्ट सरांच्या घरी. म्हणजे हे दुसरे सर आहे, त्यांची गाडी देऊ आणि मग आपली पसंती घेऊन निघू आपण तिथून. काहीच आता आपण पोचलो आहे कंपनीमध्ये इकडं, आणि कंपनी एकदम ऑफ राईडमध्ये नाही का. हे असं पायी जावं लागतं आणि तिकडं कंपनी आहे, आणि हे इकडं विला आहे. अनिकेत भाऊ एकदम जाम विषय, त्याच्या हातात मस्त ऑइलची बुदली बिदली देऊन टाकली ना. आपण चाललो आहे आता इथला मेंटेनन्स करू. इथं काही फायर एक्सटिंग्विशर आहे ते घेऊ आणि त्यानंतर निघू मग आपण. काहीच जस्ट नाव आत्ताशी घरी आलेलो आहे आपण, मस्त आंघोळ वगैरे केली. जरा भारी वाटलं नाही का, कारण पहिल्यांदा असं आलं का आंघोळ नव्हती गेली. आणि आता मस्त आपण घेतला चहा पिण्यासाठी. आता चहा पिऊ आणि त्यानंतर मस्त 8 वाजता जेवण करू. आणि एवढा जाम झालेली गाडी चालू नाही का, इथून साठाण्यावरून राशेगाव. बापरे खतरनाक विषय. तर चला गाईज, मग भेटू आता आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये काहीतरी नवीन घेऊन तुमच्यासाठी. चला बाय, गुड नाईट, जय महाकाल.